नाही आणि त्यांनी भजन केलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम. हो आणि अंगण नील जामून तिथं आले म्हणजे तुम्हाला लंकेत जावं लागेल. हनुमंतराय काय म्हणले लक्षात ठेवा बघा आपल्यासारखं असतं माझ्याशिवाय सीता सापडणारच झाला तुका माने वाया हनुमंतराय किती नम्र सांगतो बघा हात जोडले. तुम्हाला जर जाता येत नसेल आणि तुमची जर कृपा असेल तर मी लंकेमध्ये जातो. तसंच तुकोबरा यांचं लक्षात ठेवा. तुकोबरा तेच म्हणतात त्या साधकाला कारण का तुला ह्या देहाने ह्या जन्मी ह्याच देहाने म्हणजे देव होता येत म्हणजे कसं कारण तुम्ही काय केले म्हणजे तुकोबरा मी देह आहे काय केले बाहेर काढलेला आहे आणि मी देव आहे मी ब्रह्म आहे हे झाकून ठेवलं म्हणून तुम्हाला देवाची भेट लवकर होत नाही. कोणाला सांगतात त्या साधकाला सांगतात तुकोबरा. हो याच जन्मी घडे देवाचे वचन गोविंद गोविंद मना लागलिया छंद. कारण दुसऱ्या जन्मामध्ये 84 लक्ष येऊ देत ना त्या जन्मामध्ये तुम्हाला भजन करता येणार. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगीते. कारण का पशु पक्षालाही काय भजन करता येणार नाही. फक्त मानव देहाला तो देह भजनी
कारण का वेदांचा जर अभ्यास पाहिला आणि तुकोबारायांचा गाथा जर पाहिला तुकोबारायांचा सारखा लक्ष आहे. तुकोबाराय म्हणतात हो त्या साधकाला अरे बाबा तूच देव आहे. हृदयामध्ये राम आस्था सुखाचा धामू भ्रांतीवर कामू विषयावरी देवाचे मंदिर देवाचे मंदिर एक काय होतं धनगर होतं. धनगर मेंढ्या काय करायचं घेऊन जायचं आणि त्या वकारीमध्ये काय करायचं भेंड्या संध्याकाळी बांधायच्या आणि घेऊन यायचं. कारण का मी देव आहे मला हे सांगायचं आहे. आणि त्या ठिकाणी यांचा मेंढ्या घेऊन गेला पण एक वाघ काय केलं वाघाचं पिल्लू. कारण का सकाळी त्याला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर त्या टायमाला त्याची आई बघितली. तुकोबाराय पशु काय पाप पुण्य जाती उत्तम मध्यम भोग होती किंवा भूताची दया पशुचे पालन. हो कारण का दया करावी पशुवर. त्याने उचललं कुठले म्हणले लांडगा कुत्र्याला फाडून खातील म्हणून त्या काय केलं पिल्लाला घेतलं आणि घरी गेलं महाराज. आणि घरी आल्यानंतर बाटली घेतली आणि त्या बाटलीमध्ये दूध काढलं आणि त्या वाघाला वाघाच्या पिल्लाच्या तोंडामध्ये दिली. मला 5-6 महिन्याचं झालं महाराज. पण कुठले पडले वळण इंद्रियाशी सगळं ओळख म्हणलं महाराज. काय बोललं त्या मेंढ्यामध्ये असल्यानं काय करायचं मान खाली करायचं आणि मेंढ्या संग निघून जायचं रोज आणि सरळ हलायचं. त्यांनी 5-6 महिने काय केली बाटली जोडून दिली आणि कुठल्याही मेंढीला प्यायचं. सगळे त्याच्या आया झाल्या हो मोठा किल्ला महाराज. हो वर्षाचा झाला वर्षाचा झाल्यानंतर खऱ्या वाघाने त्याला पाहिलं. म्हणला आपला पक्षीने फोडला. आपला पक्षी फोडला पक्का फोडला. आणि त्या वाघाने डरकाळे असे बोलले ते मेंढ्या सगळ्या पळून गेल्या आणि ती वाघ होत तेव्हा धडक गाठली आणि त्याला पंजानं दाबलं. म्हणला वाघ आहे वाघ म्या काय करायचं ते म्या करायचं आणि वाघ म्हण पुन्हा पंजा मारायचा. रक्त तिकडं मागं बघितलं मला सगळी बॅकिंग निघून गेली आपली. आता एकटच राहिलं. त्या वाघानं सांगितलं तू वाघ आहेस ती माझं मेंढर काढत पहिल्यापासून ना पुन्हा पंजा मारायचा. आणि मारल्यानंतर नीट तुझा नरड जावी नरड त्या टायमा सांगितलं. त्या म्हणला माझ्या म्हणला कलर आहे ना कलर बघ म्हणला. म्हण हाय. मला शिफ्टी आहे का म्हणा हाय. तुला शिफ्टी आहे तुला डोळे आहे मला कान आहे. जीव तोडून म्हणला डरकाळी फोडायची. डरकाळी जर नाही फुलली तुझ्या नरडीचा घोट नाही. कोण सांगितलं खऱ्या आणि जीव तोडून मला डरकाळी मारली. तेव्हा त्या काळाला की मी वागाय तस आपण जर हे मिळालं भगवंताचा आणि त्या भगवंताचा जर चित्तापाशी जर गेलं ती भगवत गोविंद गोविंद जर म्हटलं ह्या मनाचा छंद लागला तर आपण तुकोबारा देव पायाशी गेलो तेच देव होय गेलो. म्हणून मला अभंगाच्या पहिल्या गाणं सांगतात गोविंद गोविंद
या छंद त्या नामाचा छंद लागला पाहिजे त्या टायमाला कालता भगवंताची भेट. कारण का एकनाथ महाराजांपाशी कीर्तनाची कोणी येईल मी नाही बरं का. एकनाथ महाराज आता मला तुम्ही म्हणता माझ्या घराला येईल लागायचे. एकनाथ महाराजांच्या घरी कीर्तनाला आलेल्या लोकांना 1 किलो डाळ आणि अर्धा किलो गुळ मिळत होता. कारण का माझ्या घरी मिळणार नाही काळजी करू नका. एकनाथ महाराजांनी नित्य नियमनाने प्राणी हा दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नियम होता एकनाथ महाराजांचा. आणि त्या गावामध्ये एक भागीरथी नावाची मुलगी होती. मला काय सांगत आहे गोविंद गोविंद मना लागली या छंद. छंद कसा लागतो परंतु ती मुलगी रोज नित्य नियमाने यायची आणि काय करायची भजनामध्ये बसायची. एकनाथ महाराज लक्षात ठेवा आमच्या भजनामध्ये आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो पण नाकांच्या भजनात असं नव्हतं. कीर्तनामध्ये काय म्हणायचे नाथ बाबा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. आणि भजन चालू असताना तिथं आणि ते भागीरथी पुढे येऊन बसायची. आणि पुढे बसल्यानंतर मुलगी उपवर झाली आणि त्याच पैठण मध्ये तिला देण्यात आलं. पण दिल्यानंतर तिने आई वडिलांना सांगितलं बाबा मला काही नको फक्त म्हणजे त्या भगव्या कपड्यामध्ये मला ज्ञानेश्वरी बांधून द्या आणि मला पाठवा. कोण म्हणली भागीरथी. का म्हणली तो एकनाथ महाराजांनी कीर्तन ऐकली होते महाराज म्हणून सांगितलं. आपले जर असते 2 टेम्पो लागतो लक्षात ठेवा. 2 टेम्पो लागतो आपल्या भरून न्यायला. हो पण त्या भागीरथीने सांगितलं मला ज्ञानेश्वरी भक्त द्या आणि लग्न झालं महाराज. 2 दिवस गेले आणि घरात गेली महाराज. घरात घर खेडेगावात आणि तिला देवाराच दिसला कुठं. आणि त्या सासऱ्या कळायचा वेळ बसलो होतो म्हणे मामाजी देवाला कुठं आहे. मला काय माहित मग प्रमाण दिले छंद नाही नामाचा. मला काय माहित. आणि ती गेली मला शोधत तिथं गेल्यानंतर देवाऱ्यापाशी सगळ्या जाळ्या झाल्या होत्या. कवा देवाला आहो गाठले ते देव झाले आणि ती गाठली महाराज. देव बाजूला काढले ताटामध्ये घेतले. थांबा म्हणजे मी तुम्हाला स्नान घालते. तेवढ्यात सासू नावाचा प्राणी आला. कोण आला. सासू नावाचा प्राणी आला. म्हणजे बंद कर म्हणले. शिया कुठल्या हो दिवाळीला शिलंगाला जी देवाला आम्ही आंघोळ घालतो ते पुढल्याच शिलंगाला आंघोळ घालतो. मध्यंतरी आंघोळ घालत नाही. आणि काम कोणी करायचं म्हणले ठेवा बांधून ठेवलं ना महाराज. कारण का ठेवल्यानंतर तिला विचार झाले तुळशीला पाणी घालायचे. म्हणले मामा म्हणे तुळस कुठं आहे. मला 25 वर्ष झालं आपल्या घरात तुळसच नाही. कारण का घरच असलं मिळालं होतं काय का. आणि शेजारच्या घरी गेली माझा अंगणामध्ये पाणी घातली. जी वडिलांनी ज्ञानेश्वरी दिली होती ती ज्ञानेश्वरी उघडली आणि वाचण्यासाठी बसली. आणि पहिला अध्याय झाल्या बरोबर सासू आली. म्हणजे हे काम तुझ्या बाप्पाने करायचे का. बंद कर ज्ञानेश्वरी बंद कर. कारण का बंद केले. आणि महाराज तिने विचार केला आज नातांच्या घरी चंदनाची उटी आहे. कस काही झालं तर ते जावा तो राहो पांडुरंग काही हो. आज चंदनाच्या उटीसाठी आपल्याला जायचं आहे म्हणून तिनं सासूला विचारलं. आत्या सगळे काम उरकली ती. मी चंदनाच्या उटीला जाऊ का नाताच्या कीर्तनाला. गपचीप झोप सासऱ्याला विचारलं. मला काय सांगितले म्हणे म्हातारीनं गप निकळच. नवऱ्याला अजिबात बोलायचं नाही. मी आई वडिलांच्या पुढे
नाही. महाराज ठीक आहे म्हणते. आज म्हणजे काही हो, नातांच्या म्हणजे चंदनाच्या उटीच्या कार्यक्रमाला आपल्या कीर्तनाला जायचं आहे म्हणून ते सगळे झोपले आणि चोर पावलं महाराज बाहेर पडले आणि सगळे नातांच्या कीर्तनात बसले होते. कसं पुढे नित्य नियमन काय करायची, नाताच्या पुढे बसायची कीर्तन रोज नियमाने. परंतु सगळे संत मंडळी बसले असल्यामुळे, श्रोते मंडळी बसल्यामुळे ती पाठीमागे बसली आणि बसल्यानंतर आणि नातानीचं महाराज कीर्तनाचं निरूपण चालू. एकनाथ कीर्तन कार्य पुढे देवदास पांडुरंग कीर्तनामध्ये एक शब्द करून मग ती पाठीमागे बसली आणि कीर्तन संपलं. नाताने डाळ वाटले, गुळ वाटले आणि काय उपर नकारले खांद्यावर टाकले आणि घराकडे निघाल्या बरोबर मागं पाहिलं. ही मुलगी मला छंद लागला नावाचा, गोविंद गोविंद मनाला गेले छंद. नाताना वाटले कुठं तर बाहेर गावून कीर्तन आले असेल, तिची झोपाची व्यवस्था नसेल, नात तिथं गेले. पण नाताने तिच्या जवळ तर भजन चालू होतं. काय तुकोबायांचं प्रमाण, कीर्तनी क्षेप आयशे ज्याचे मरण, कारण क्षेप करू नये म्हणून नात तिथे जवळ समोर बसले. म्हणजे कुठवर बसायचं, नाट्य संगत भजन करू लागली आणि भजन करत करत मग इकडं काय झालं, सासू नावाचा प्राणी उठला. त्याने काय सांगितलं, वाघ म्हणणे उठले नाही का, दळण त्या बाप्पानं करायचं. हे कोणी ऐकलं, विश्वाच्या मालकाने ऐकलं आणि त्या भगवंताने टेवून उडी टाकली आणि त्या भागीरथी सारखी काय केली, साडी घातली, रूप बदललं भगवंताने आणि रूप बदलून कुठं आले, तिथं आले महाराज आणि दळा लागले महाराज. सुंदर माझे जाते
पांडुरंग परमात्मा दळाला गेले आणि तेवढ्यात म्हणली सासू म्हणले सुनीला म्हणजे पाणी कधी तापविणार. भगवंताने पाहिल्या पाय ती वतुरत ना वतूर ढण 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 थाळ लागला मला. पाणी खळ 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 उकळायला लागलं. त्या म्हातारीनं आंघोळ केली. म्हातारला पाणी कळून दिलं. म्हातारीनं आंघोळ केलं आणि ही म्हणजे आम्ही चाललो शेतात म्हणजे तुम्ही दोघं लवकर घ्या. शी उठलं महाराज मला आलं ते काय म्हणता तुम्ही नाव म्हणाला म्हणलं मिसरी देव म्हणजे काय म्हणजे मूर्ती करावं म्हणले. आता मिसरी देवाने खमिसरी केलं. आंघोळ केली. आंघोळ केल्या बरोबर त्याने काय केलं मला दूध आण. दूध आण म्हणल्यानंतर देवाचं थोडं काय झाला तोल गेला. तोल गेल्या बरोबर म्हणला तो म्हणते कीर्तन खरं बोल. देवाला कुठं खोटं बोलता येते म्हणले गेले होते. त्यांनी आहे ना बोर तालुक्यातला हिरवा बांबू काढला. हा हिरवा बांबू दोन ठोके मारले. कुणाला देवाला मारलं. देवाला डोक्यातून धड रक्त निघालं. भंबाळ झालं आणि ह्यानंच पाहिला टायल काढलं आणि त्यात डोक्याला लावलं. अगं आईचं ऐकायचं वडिलाचं ऐकायचं माझं ऐकायचं. तुला मारलं असतं का मला सांग. देवाला मला तुला काय मारायचं आहे ती पण माझा भक्त तिथं आहे ना. कुठं माझा भक्त चंदनाच्या उटीमध्ये तो भजन करालेला आहे म्हणून मला मार खायची पाळी आहे. आणि खराजी होते का कोण भागीरथी. तिकडे सूर्याचा उदय आणि नातांचं दर्शन. नाताने सांगितलं म्हणजे अगं ओट 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 तुझ्या परपंचाचं वाटून होईल म्हणजे चल माझ्या संग. नाताने घेऊन आले. हात जोडले जावाय बापू कुठं बसवलं तर रोजात इकडे पाय तिकडे काय करू दूध पे. देवानं दूध संपून दिलं नाही. किती पिऊ वाटायचं देव माहिती का न सांगतात माकड अंतर. नाकाने म्हणले अजून हात जोडले जावाय बापू मुलीने काय चुकले असेल ना तिच्याबद्दल माफी मी मागतो. कारण ती माझ्या कीर्तनामध्ये चंदनाची उटी होती. त्या उटीमध्ये काय ते भजन करत बसली होती. तिच्याबद्दल माफी मागतो. तू दूधच प्यायचं. त्या नाकाने म्हणले हे भैया आ भैरा झालो म्या जगे म्हणून बहिऱ्याचा अभंग झाला. लक्षात ठेवा का तो बहिऱ्याचा अभंग झाला. आपण बहिऱ्याला म्हणतो काकडे आरतीला तो अभंग झाला. आणि त्या टायमाला म्हणजे जा तुम्ही बघितलं दूध पेता आणि जे देव होते ना ते चुलीला जाळत होते. आणि भागीरथी पाठीमागे थांबले. इकडे बी बघायचं आणि तिकडं बघायचं. तिकडं बघायचं इकडे बायको दिसते तिकडे दिसते. नाताने ओळखले कारण नाताने ओळखलं महाराज संताच्या खुणा संत ये जाणते. आणि त्याने म्हणणे केले आणि भगवंत सांगितले हे भगवंता तुम्ही ही काम करा म्हणजे मीच काम म्हणणे केलं.
नित्य स्त्रीचे वाळात पण सह्य करे जनार्दन. देवा तुम्ही कुठलंही काम करता म्हणजे आणि तुम्ही जे पंढरपुरामध्ये आहे तीच रूप मला इथं दाखवायचं. कोण सांगितलं? नाथाने सांगितलं. म्हणून स्वतः भगवंताने रूप दाखवलं आणि दाखल्यानंतर भागीरथीनं दर्शन घेतलं, एकनाथ महाराजांनी दर्शन घेतलं, तिच्या नवऱ्याने दर्शन घेतलं. हा म्हणाला बाबू म्हणजे हिरवा बांबून मारलं हिला म्हणला हिला. त्या टायमाला सांगितलं आज बसून ज्या दिवशी म्हणे नातवा तुमच्या वाड्यामध्ये चंद्राची उठी असेल त्याच दिवशी मी माझी बायको आणि माझे मायबाप जर नाही आले दाव्याने बांधून गाडीमध्ये टाकून त्यांना पण घेऊन येईल. म्हणून तो कोबाळ आहे अभंगाच्या कुत्र्याच्या मन गोविंद ते काया कारण का देवातना आपल्यात भेद राहणार. कंठी प्रेम दाटे कंठी हृदय
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती वेंगण खाती सर्पतया. कारण का तो देवच होऊन बसतो आणि भेद राहत नाही. म्हणून माझे तो कोबा अभंगाच्या तिसऱ्या त्याला आनंदाने म्हणा, आनंदाने म्हणा, लोचनी म्हणजे डोळे लक्षात ठेवा. आनंद मन प्रेम पाजरती लोचने. कारण का डोळ्यामधून दोन आशू येतात. कारण का या पोरातून आलं ना गाड येतात गाड आनंदाची. आणि इकडल्या पोरातून आले ना गॅसवर होतो पाणी गरम गरम येतात. लक्षात ठेवा. कारण तुकोबरा म्हणतात लक्षात ठेवा. आनंदले मन प्रेम पाजरती लोचन. कुटीचं वर्णन करू वेळ होत आलेला आपला. तुझी का लावायची चंदनाचे हात पाये चंदन परिसना येईन सर्वांगी. कारण का चंदन शीतल आहे. म्हणून कुठला महिना आपला वैशाख महिना. वैशाख महिन्यामध्ये मागच्या 15-20 दिवसामध्ये किती टेम्परेचर. कारण का महाराज इथे आम्ही उटीला घेतो त्या टायमाला घरात बसू वाटत नव्हतं. इतकं टेम्परेचर वाढलं होतं महाराज. आणि त्या दिवसापासून उटीचे कार्यक्रम चालू झाले तेव्हापासून टेम्परेचर खाली आल्याचं कारण आहे. लक्षात ठेवा. ज्या टायमाला चंदनाची उटी लागल्यानंतर कारण अंग शीतल होत शीतल. लक्षात ठेवा. पहिला गुणधर्म. कारण का चंदन लावावं. कारण का लावावं त्याचे तुकोबरा पण सांगत आपल्या लक्षात ठेवा.